काय झालं? वकील भेटले का? तुम्ही असं उदास का दिसताय? काय झालं सांगा की. काकू कोणीच शुभूची केस घ्यायला तयार नाहीये. तुम्ही तर म्हटलं होतं ना तुमची ओळख आहे वकिलांची म्हणून. हो मी प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. सगळ्यांनाच कळलंय की शुभू मामाचा असिस्टंट आहे आणि मामाने स्वतःहून सांगितलंय की कोणीही या केसमध्ये लक्ष घालायचं नाही. साहेब असं बोलले? मला नाही वाटत साहेब असं बोललं असतील. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचं तरी कारस्थान आहे. नक्कीच हे माझ्या मम्माचं काम असणार आहे. अहो मग शुभूला आता बाहेर कोण काढणार? तेच तर कळत नाही. हॅलो. हॅलो, आम्हाला असं कळालंय की तुम्ही वकील शोधायलाय म्हणून. हा पर तुम्ही. आम्ही थोर समाजसेवक नाही म्हणजे लोक आमसने असं म्हणतात, पण आता या टायमाला आम्ही तुमचे हितचिंतक आहोत. तुम्ही आता या आमसने भेटा, मी तुम्हासनी ॲड्रेस पाठवतो, आम्ही तुम्हाला एक वकील देतो. खरं सांगायला अहो उभ्या आयुष्यात आम्ही कधी खोटं बोललेलं नाही, खरंच बोलतोय नेहमी. तुम्ही आता लवकर निघायचं, मी तुम्हासनी ॲड्रेस पाठवतोय, तिथे यायचं, तुम्हाला वकील मिळेल, 200% मिळेल. हा हा चालतंय. हा हा कारभारने शुभूसाठी वकील मिळतोय. होय का? बरं झालं. कोण आहे वकील? माहित नाही. यो माणूस म्हणला मला भेटायला या, मी तुम्हाला वकील मिळवून देतो म्हणून. मला जावं लागेल, मी आलोच त्याला भेटून. बरं चल. मी पण येऊ का तुमच्या बरोबर? नाही नग मॅडम, तुम्ही इथंच थांबा, आम्ही पटकन जाऊन येतो. हा चल. त्यांनी पत्ता पाठवलाय बघ त्यांनी. असा कोण वकील आहे जो माझ्या मम्माच्या विरोधात जायला तयार आहे? श्रावणी. हॅलो श्रावणी. हॅलो मोक्षा, वकिलाची काही सोय झाली का? नाही ना ग, मी खूप प्रयत्न केले पण कोणीच केस घ्यायला तयार नाहीये. आय थिंक मम्माने सगळ्यांमध्ये भीती पसरवली असणार आहे. तर काय करायचं? कसं मिळवून द्यायचं शुभूला जामीन? मलाही नाही कळत आहे. हे बघ, मी बाबांशी बोलू का? नाही नको थांब. शुभूचे बाबा आत्ताच एका वकिलाला भेटायला गेलेत. काय? त्यांची कोणाशी ओळख आहे का? नाही नाही ओळख अशी नाही. आत्ताच शुभूच्या बाबांना एका माणसाचा फोन आला होता. ते म्हणाले की मी तुम्हाला वकील देतो. ते तिकडेच गेलेत. कदाचित ते तुला आत्ता कॉल करतील.